श्री स्वामी समर्थ म्हणतात, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. कधी कधी प्रतिकूल परिस्थिती आपल्याला एक उत्तम संधी देऊन जाते. मन हे चंचल आहे, ते एकाच वेळी अनेक गोष्टींच्या मागे धावते आणि म्हणूनच ते कोणत्याही कामातील एकाग्रतेचा शत्रू आहे. परंतु जर मन नियंत्रित केले तर यापेक्षा चांगला मित्र कोणीही नाही. म्हणून मन एकाग्र करणे खूप महत्त्वाचे आहे. मन एकाग्र करण्यासाठी देव म्हणतात, ना कोण माझा शत्रू आहे, ना कोणी मित्र आहे. जो भक्त भावाने मला स्मरतो तो माझा आहे आणि मी त्याचा आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, कोणीही दुसऱ्याच्या नशिबाचा निर्माता नाही, मानव स्वतःचं नशीब स्वतः लिहितो. तुझं पेरशील तसंच कापशील. जेव्हा एखादा विद्यार्थी मन लावून अभ्यास करतो तेव्हा तो परीक्षेत यशस्वी होतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचं नशीब त्या वेळी बदलतं जेव्हा तो त्याचं कर्तव्य पार पाडतो. जेव्हा देव तुमच्यावर असीम प्रेम करतो तेव्हा तुम्हीही जगाच्या सर्व गोष्टींवर प्रेम करायला शिकता. अशा प्रेमात द्वेषाला जागा नसते. शेतकरी आपल्या पिकांचं काळजीपूर्वक रक्षण करतो, विशेषतः तणाचं. तण पिकांचं मोठं नुकसान करू शकतं. एक तण संपूर्ण पीक नष्ट करण्याची क्षमता ठेवतं. म्हणूनच तण व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. याचप्रमाणे मुलांच्या संगोपनातही विशेष लक्ष द्यायला हवं, कारण मुलंही समाजाचं भविष्य घडवणारी असतात. जर मुलांचं योग्य मार्गदर्शन केलं नाही तर ते समाजासाठी हानिकारक ठरू शकतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, वाईट कृत्यांपासून दूर राहा, कारण वाईट कर्म तुम्हाला नरकात नेतात. आणि कोणत्याही छोट्या प्राण्याला जाणीवपूर्वक दुःख देणं हे देवाला दुखावण्यासारखं असतं. जो श्रीकृष्ण आणि श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे तो कधीही असम वागणार नाही. जो देवाच्या सेवेत असतो तो कधीही आपल्या अहंकारामुळे वाईट कर्म करत नाही. अहंकार माणसाला वाईट मार्गावर नेतो, परंतु देवावर विश्वास ठेवून तोच अहंकार जिंकला जाऊ शकतो. मनाच्या विजयानेच खऱ्या अर्थाने विजय मिळतो. सकारात्मक विचार माणसाला यशाकडे घेऊन जातात, तर नकारात्मक विचार अपयशाकडे. माणूस जसा विचार करतो तसाच तो घडतो. म्हणून नेहमीच सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, काम करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. कार्य करणाऱ्यालाच यश मिळतं. निष्क्रिय बसणे कधीही योग्य नाही. ज्या माणसात सतत प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती असते तोच यश मिळवतो. असं म्हणतात की शेवटच्या प्रयत्नच किल्ल्याचं कुलूप उघडू शकतं. म्हणूनच शेवटच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. स्वामीच्या शिकवणींमध्ये जीवनाचा खरा अर्थ समजतो. जीवन हे भूतकाळ किंवा भविष्यकाळाशी बांधलेलं नसतं. जीवन फक्त वर्तमान काळात आहे. म्हणून वर्तमानातच आपलं कार्य करा, कारण तेच आपल्याला सुख देऊ शकतं. माणूस आपल्या सहवासातूनच घडतो. चांगल्या सहवासातून तो अधिक शहाणा होतो, तर वाईट संगतीतून वाईट मार्गावर जातो. स्वामी म्हणतात, लोभ, वासना आणि क्रोध ही नरकाच्या दारं आहेत. या तीन गोष्टी माणसाला खालच्या पातळीवर नेतात. म्हणूनच कोणत्याही वासनेतून किंवा लोभातून कधीही कोणतेही कर्म करू नका. प्रत्येक कर्म हे प्रेमाने, करुणेने आणि भक्तीने करा. स्वामीच्या शिकवणीनुसार सत्य हे कधीही लपवता येत नाही. एक दिवस ते उघड होच. माणूस सत्यापासून दूर जाऊ पाहतो, परंतु सत्य हा देवाचा स्वरूप आहे. सत्याचं पालन करणं हेच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचं आहे. सत्यावरील श्रद्धा कधीही डळमळू देऊ नका. देवाचं प्रेम हे निस्वार्थ असतं. माणसाने हे प्रेम आणि करुणा आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे. जेव्हा देव तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकता. देवावर निस्सीम श्रद्धा ठेवा आणि तुम्हाला यश मिळेल. स्वामी म्हणतात, आत्म्याचं सौंदर्य हे शरीराच्या सौंदर्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. शरीर नाशवंत आहे, परंतु आत्मा अमर आहे. आत्म्याच्या सौंदर्याकडे लक्ष देणं हेच खरं जीवन आहे. आपला अहंकार माणसाच्या नात्यांमध्ये अडथळा ठरतो. म्हणूनच अहंकाराचा त्याग करावा लागतो. अहंकाराने कोणतीही गोष्ट टिकून राहू शकत नाही. स्वामीच्या शिकवणीनुसार कष्ट, परिश्रम आणि आशा ही यशाची तीन महत्त्वाची तत्व आहेत.
कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी या तत्वांवर ठाम राहिले पाहिजे. देवावर पूर्ण विश्वास ठेवून आणि सतत प्रयत्न करूनच यश मिळतं. जेव्हा एखादा माणूस वाईट मार्गावर चालू लागतो तेव्हा देव त्याच्या जीवनात अडचणी निर्माण करतो. हे अडथळे त्याला परत योग्य मार्गावर आणण्यासाठी असतात. म्हणून कोणतंही वाईट काम करताना हे विसरू नका की देव आपल्याला पाहत आहे. श्री कृष्ण म्हणतात, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करतो. माझी इच्छा हीच या विश्वाचं नियमन करते. स्वामीच्या शिकवणीनुसार माणूस आपल्या भूतकाळात अडकून राहत नाही. जो व्यक्ती भूतकाळात अडकतो त्याचं भविष्यही उज्ज्वल होऊ शकत नाही. जीवन हे फक्त वर्तमानात जगायचं आहे आणि त्याचं सौंदर्य फक्त आत्ताच्या क्षणात आहे. स्वामी म्हणतात, ज्या माणसाचं मन शांत असतं त्याला बाहेरील कोणत्याही परिस्थितीचा परिणाम होत नाही. शांत मन आणि स्थिर बुद्धी हीच माणसाचं खरे शौर्य आहे. म्हणूनच माणसाने आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले विचार शुद्ध आणि सकारात्मक ठेवले पाहिजे, कारण विचार हेच आपल्या जीवनाचं दर्पण आहे. स्वामी यांच्या शिकवणीनुसार सत्वगुणी विचार आणि कर्मच माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवतात. हे जीवन म्हणजे एक मोठा प्रवास आहे आणि या प्रवासात आपल्या मनाचा आणि विचारांचा चांगला वापर केल्यासच आपण यश मिळवू शकतो. देवाचं स्मरण, सत्याचं पालन आणि सत्वगुणी विचार हेच माणसाच्या जीवनाचं ध्येय आहे. श्री कृष्ण म्हणतात, मीच या सृष्टीचा निर्माता आहे आणि मीच या सृष्टीचा विनाशक आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनुसार घडते आणि म्हणूनच आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सत्यावर आधारित जीवन जगता तेव्हा तुम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही. सत्य हेच देवाचं रूप आहे आणि सत्याचं पालन करणाऱ्याला देवाची कृपा मिळते. माणसाने सत्य बोललं पाहिजे, सत्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि सत्याच्या मार्गावरच चाललं पाहिजे. स्वामीच्या शिकवणीनुसार या विश्वात कोणताही माणूस अजर अमर नाही. प्रत्येकाला एक दिवस आपला देह सोडून जावा लागतो, परंतु आत्मा अमर आहे. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करायला हवा. माणसाच्या विचारांचा प्रभाव त्याच्या कर्मांवर असतो आणि म्हणूनच चांगले विचार हे चांगल्या कर्माचं बीज आहे. स्वामीच्या शिकवणीनुसार माणसाच्या नात्यांचा सन्मान करायला हवा. कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रेम हवं असतं. माणसाने आपल्या सहकाऱ्यांना मदत केली पाहिजे, कारण त्या मदतीतच आपल्याला सुख मिळतं. योग म्हणजे कर्मयोग आणि कर्मयोगानेच माणूस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणुकींमध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणाऱ्या अनेक विचारांचा समावेश आहे. त्यांनी दिलेलं मार्गदर्शन सर्वसमावेशक आहे आणि ते मानवी जीवनात शांती, समाधान आणि विकास कसा साधायचा याचं अत्यंत प्रभावी तत्वज्ञान देतं. त्यांच्या विचारांमध्ये आत्मशुद्धीकरण, भक्ती आणि निरपेक्ष प्रेमाचा महत्त्वपूर्ण संदेश आहे, जो माणसाच्या आंतरिक विकासाला दिशा देतो. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत सर्वात महत्त्वाचं स्थान भक्तीचं आहे. त्यांच्या मते भक्ती ही माणसाच्या जीवनात आध्यात्मिक उन्नतीचं महत्त्वाचं साधन आहे. भक्तीमुळे मन शुद्ध होतं आणि त्यातून आत्मज्ञानाची प्राप्ती होते. त्यांच्या मते भक्ती हीच खरी सेवा आहे आणि देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तीचा मार्गच सर्वश्रेष्ठ आहे. भक्तीमुळे माणूस अहंकार, लोभ आणि द्वेष या नकारात्मक भावनांपासून मुक्त होतो. स्वामी समर्थांनी आत्मसाक्षात्काराचं महत्त्व देखील अधोरेखित केलं आहे. ते सांगतात की आत्मज्ञान हेच खरं यश आहे. आत्मज्ञानामुळे माणूस स्वतःच्या आतल्या शक्तीचा शोध घेऊ शकतो आणि त्यातून त्याला जीवनात यश मिळवण्याची प्रेरणा मिळते. ते नेहमीच सांगतात की प्रत्येक माणसाच्या आत एक असीम शक्ती आहे आणि त्याच खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी त्या शक्तीचं जागरण आवश्यक आहे. आत्मज्ञानामुळे माणसाला जीवनाचं खरं तत्व समजतं आणि त्यातून तो स्थिर, शांत आणि सुखी होतो. श्री स्वामी समर्थांनी दिलेला कर्मयोगाचा संदेश देखील महत्त्वाचा आहे. ते सांगतात की माणसाने आपल्या कर्तव्याचं पालन करावं आणि त्यातूनच त्याला यशाची प्राप्ती होते. कर्मयोग म्हणजेच निष्काम कर्म, म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलं जाणारं कर्म. त्यांच्या मते
आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं हीच भक्ती आहे. कर्मयोगामुळे माणूस आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडतो आणि त्याच्या प्रयत्नांमुळे त्याला आत्मसंतोष मिळतो. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की कर्म करणं माणसाच्या हातात आहे, पण त्याच्या कर्माचं फळ मात्र परमेश्वराच्या हातात आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत धैर्याचं महत्त्व देखील खूप आहे. ते सांगतात, जीवनात संघर्ष अटळ आहे, परंतु धैर्याने माणूस कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. जीवनात येणाऱ्या संकटांमध्ये खंबीरपणे उभं राहण्याचं धैर्य माणसाला आत्मविश्वास देतं आणि तो कोणत्याही परिस्थितीत हार मानता आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो. धैर्य हा यशाचा महत्त्वाचा घटक आहे आणि स्वामी समर्थांनी नेहमीच माणसाला धैर्याने जीवनात पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत करुणा आणि दया यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. ते सांगतात, करुणा हीच माणसाचं खरं सौंदर्य आहे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं, दुसऱ्याची सेवा करणं आणि दयाळूपणा हे जीवनातील अत्यंत मौल्यवान गुण आहेत. त्यांच्या मते जो माणूस करुणा आणि दयेच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात कधीच अपयश येत नाही. करुणेमुळे माणसाचं मन शुद्ध होतं आणि त्याचं जीवन सुसंवादी आणि शांत होतं. स्वामी समर्थांनी शिक्षणाचं महत्त्व देखील अधोरेखित केलं आहे. ते सांगतात की शिक्षणामुळे माणसाचं जीवन समृद्ध होतं. शिक्षणामुळे माणसाचं जीवनाचा दृष्टिकोन विस्तृत होतो आणि त्याला जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग मिळतो. शिक्षणामुळे माणूस तत्वज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतो. त्यांच्या मते शिक्षण हा माणसाच्या विकासाचा पाया आहे आणि जो शिक्षण घेतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत सकारात्मक विचाराचं देखील खूप महत्त्व आहे. ते सांगतात, सकारात्मक विचार हेच यशाचा मार्ग आहे. नकारात्मक विचार माणसाचं जीवन संकुचित करतात आणि त्याच्या प्रगतीत अडथळे आणतात. सकारात्मक विचारांमुळे माणसाचं मन शांत होतं आणि त्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिकपणे वाटचाल करता येते. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की सकारात्मक विचारांनी जीवनात प्रगती साधता येते आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होते. त्यांच्या विचारांमध्ये शांतीचं देखील खूप महत्त्व आहे. ते सांगतात की मनाची शांती हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. मन शांत असेल तर माणूस कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो आणि त्याला जीवनात यश मिळवण्याची प्रेरणा मिळते. शांतीमुळे माणूस आपल्या आतल्या विचारशक्तीचा वापर करतो आणि त्यातून त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. त्यांच्या मते मनाची शांती हीच खऱ्या अर्थाने यशाची गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत विनम्रतेचं महत्त्व देखील अधोरेखित केलं आहे. ते सांगतात, विनम्रता हेच माणसाचं खरं भूषण आहे. विनम्रतेमुळे माणूस इतर लोकांशी सुसंवादी नातं निर्माण करू शकतो आणि त्याचे जीवन अधिक शांत आणि आनंदी होतं. त्यांच्या मते विनम्रतेमुळे माणसाचं मन शुद्ध होतं आणि तो आपल्या आयुष्यात अधिक यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या विचारांमध्ये परोपकाराचं देखील खूप महत्त्व आहे. ते सांगतात, परोपकार हा जीवनातील सर्वात मोठा धर्म आहे. दुसऱ्यांच्या सेवेमध्येच खऱ्या अर्थाने आनंद आहे आणि परोपकारामुळे माणसाचं मन शुद्ध होतं. त्यांच्या मते परोपकार करणं हीच देवाची सेवा आहे. परोपकारामुळे माणसाचं जीवन समृद्ध होतं आणि त्याला खऱ्या अर्थाने आत्मसंतोष मिळतो. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणुकींमध्ये आध्यात्मिकता, भक्ती आणि आत्मज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यांच्या विचारांनी माणसाला आत्मशक्तीचं महत्त्व पटवून दिलं आहे आणि जीवनात शांतता, समाधान आणि यश कसं मिळवायचे याचं मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितलेल्या विचारांमुळे माणसाला जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते आणि त्याच्या जीवनात स्थिरता येते. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना जीवनाचं खरं तत्व समजायला मदत झाली आहे आणि आजही त्यांची शिकवण अनेकांच्या जीवनात प्रेरणादायी आहे. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणुकींचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं सर्वसमावेशक तत्वज्ञान. त्यांच्या विचारांमध्ये कोणताही भेदभाव नाही. ते सर्व मानव जातीला एक संदेश देतात की आपलं जीवन शांती, प्रेम आणि भक्तीने समृद्ध करा आणि देवावर अखंड श्रद्धा ठेवा. त्यांच्या शिकवणुकींनी माणसाला जीवनात धैर्य, भक्ती
आणि सकारात्मकता कशी राखायची याचं उत्तम मार्गदर्शन दिलं आहे. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणुकींमध्ये मानवतावादी दृष्टिकोन आहे. त्यांचे विचार माणसाला जीवनातील सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी प्रेरणा देतात.